नमस्कार मित्रांनो, जवळपास 365 दिवसानंतर आपल्याला ओळखीचे चेहरे दिसणार आहेत. गेल्या वर्षी व्हिडिओ पडली होती आणि होपफुली आजपासून म्हणजे आजची जी ट्रिप होणार आहे त्याच्यानंतर आपलं चॅनल रेग्युलरली चालू होणार आहे असं मला आतून गट फिलिंग येते. तर आपला जो चॅनल हेड आहे त्याला काय वाटतंय ते विचारतो. सध्या मछली खात आहे. सगळं हॅपी जर्नी. मी पण मछली खातोय भाई. जाम भूक लागली. जवळपास 100 ग्रॅम ओट्स खाल्ले मी, पण भूक लागल्या कारणाने मी परत खातोय. 4:30चा टाइम होता. मी आणि जशी ह्यांनी ताकीद दिली होती की तुझा प्रॉब्लेम आहे, तू उठणार नाही, मी झोपलोच नाही. तरी आमचा एक पट्ट्या सध्या कॉल उचलत नाही आणि आम्ही आता त्याला डिच्चू देण्याच्या म्हणजे त्याला मी सांगितलं होतं शेवट की तू जर उठलाच नाही तर एकतर तू लांब राहतोस, तुझं घर मला माहीत नाही आहे, तर आम्हाला तुला सोडून जावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी त्याला अपोलॉजी ईमेल सुद्धा ड्रॉप करतो याचा थोड्या वेळात ChatGPT कडून. ज्याच्या भरोशावर आम्ही निघालोय ना, आयफोन घेतलाय तू आलाय ना पेट्रोल पाडायला आले ना. आलाय घरी. अच्छा, तो डिझेल भरत असेल. 4:30 वाजता निघायचं होतं. व्हॉइसमेल टाकायला सांगताय. व्हॉइसमेल मी कर निक लवकर. माणसं एकटतोय आम्ही हळूहळू. आम्ही तिघं झालोय. जस्ट शुभम आलाय. दीपू बोललाय की गाडी तयार आहे. तर आणि आपली बॉटल हिला मी एक नाव दिलंय ते मी नंतर सांगेन. का नंतर काका गाडी काढतील. अरे लाव रे बिंदास. शुभम गाडी लावतोय आणि मी बघतो हा खरं बोललाय की खोटं बोललाय. एक सेकंड. आपली गाडी लागलेच. मी काय बोलतो माहिती माणसं कोण कोण आहेत ते झालं एवढेच. प्रतीक आहे ना. नाही तर मी, लवेश, शुभम, सॅगी, प्लॅनचं सांग, दीपू, बस. सॅगी प्रतीक नाहीये. श्रीराजला बोलला होता पण इधर रे श्रीराजनी फोन उचलला नाहीये. पण आपण चाललोय कुठे? गुपित. डायरेक्ट शेवटला रिव्हील होणार लोकेशन. चाललंय कुठे ते गुपित आहे. शुभम मी झोपलो रात्री. अलार्म पण लावलेला मी. अलार्म नाही अलार्म. आधी मी अलार्म बोलायचो लावलेला की तिथं रिप्लायसाठी आणि फोन केला. अलार्म कॅन्सल केला. 5:45 लावला. चला आपण चाललोय कुठे ते डायरेक्ट रिव्हील करायचं. लोकेशन रिव्हील होणार. तर आपल्या ट्रिपची सुरुवात होते लवेश शास्ते नारळ फोडून. गणपती बाप्पा मोरया. आमची ट्रिप चालू झालेली आहे आणि अचानक भयानक आम्ही काय केलं. भरोशाची माणसं भाई. कधी टांग न देणारी माणसं ऍड झालेली आहेत. चैतन्य आणि नितेश आणि शुभम. चालतं रे पण एवढा वेळ म्हणजे तू कधी मला. आम्ही जवळपास आता 4:30ला निघून जवळपास आम्ही आता मांडवखर क्रॉस केलंय. मांडवखरला जाऊन परत मांडवखर क्रॉस केलंय आणि आम्ही आता पुण्याच्या गणपतीला चाललोय. पुण्याच्या गणपती आम्ही तिथे थांबणार आहोत. काय साधारण आपलं आजच एक पुढच्या तास आपण अनप्लॅन्ड आहे. ओके. अचानक भयानक मित्रमंडळ. पण मला असं वाटतं आजचा दिवस लक्षात राहणार आहे सगळ्यांच्या. मेमोरेबल. कारण आजचा दिवस दिवसासारखा नाहीये. कारण आज आहे अमावस्या. साधीच होती. सर्व पित्री अमावस्या. सर्व पित्री शी यार. थोडा फंबल पडला असं. झोपेची कमतरता त्याच्यामुळे मी झोप काढून घेतली. कारण कसं असतं की घरातली 6 तास झोप त्याच्यापेक्षा गाडीतली 1-2-2.5 तास झोप जरा फ्रेश वाटते. झोप काढून घेतली आता. मी आता रस्त्यावर कुठे एक्झॅक्ट मी पहिल्यांदा चाललो या रोडवरून. आयुष्यात नाही बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा. आणि
आता आपल्याला नाश्ता करायला थांबावं लागेल कुठेतरी. त्यासाठी हा सगळा रस्ता गेल्यानंतरच नंतर आपल्याला थांबायचं नाही. भूक लागली काय साधारण झालं मी झोपलो. काय स्पेशल असं स्पेशल काय अपडेट काय नाही नाही ना. बरं झालं तू झोप काढून घेतली. मी पण आता विचार करतोय एक झोप काढून घेतो जरा बरोबर. जरा बंद कर. ओके. एक मिनिट. हा मनीष कुठे आहेस? अरे अंडी पाहिजे. अंडी पाहिजे. कुठे आहेस मनीष? कुठे आहेस? हो अंडी पाहिजे. कोणला लागला फोन? तो अंडीवालाच ना? तुझ्याकडे अंडी नाही? तुझ्याकडे अंडी नाही? 2 असली तरी चालतील. प्रँक भाई प्रँक सक्सेसफुल भाई सक्सेसफुल. नवीन आयटम चैतन्य आणलाय. बॉम्बे बिर्याणी. काय बॉम्बे बिर्याणी दाखव. हे बघ बॉम्बे बिर्याणी. अरे आत्मी फक्त त्यात लाज आहेत. काय मुंबईची बिर्याणी म्हणजे कॉर्न पफ आहे. कॉर्न पफ हे बघ लिहिलं इथे. बिर्याणी हे काय हा तर पण सूर्य आला. अरे तो गेला आपला बघितला आवडतो मला जाम. आता येतो आता मी नजर मारली ना गेला लगेच डोंगराच्या पलीकडे. का मागा असं एकदा आलेला रे काय पण बोलत होता. एक फडकन दिली त्यापासून घाबरते मला जाम. सूर्य हो तो ढगाड गेला. दीपू मी तुला घेऊ ढगाड होता ना तो डोंगराड गेला ना. दीपूला पण घेतला बघ आरशातून. हा बाबा दीपू इकडे बघ. म्हणजे तू गाडी चालव. मी काय बोलतोय आपल्याला नाश्ता करायचा आहे. भूक लागली आपल्या ड्रायव्हरला. नाश्ता करायचा आहे. कांदा पोहे मिसळ पाव. तर काय विषय खायचे मोदक. कुठे चाललं आपण गणपतीपुळे. गाडीचा मालक अरे चूक झाली. ड्रायव्हर बोललो शेट. हो का शेट. हो का ऍपल वाला शेट. व्हिडिओ काढतो. कुठे चाललं दीपू आपण? दीपू कुठे चाललोय? पुण्याचा गणपती. पुण्याच्या गणपतीला. कुठे चाललोय? आणि लिटरली ही प्लॅनिंग आमची पूर्ण अशी जसं बॉईज ट्रिप होते ना त्या पद्धतीने झालेली आहे. कारण या लोकांनी प्लॅन केलेलं होतं रात्री 1 वाजता आणि आम्हाला सकाळी 5 वाजता फोन केले आणि आम्ही लिटरली निघालोय. या आम्ही दोघं महान हे आमचे चैतन्य तेलवणे साहेब सकाळी 5 वाजता उठून त्यांनी 5:30 वाजता तयारी केलेली आहे. त्यांनी सांगितलंच नाही मला. थोडी काकाला वाटत बाहेर मुताला गेला. हा माणूस घरी सांगून आलेला नाहीये. ते काका विचारत बसले असतील की हा कुठे गेला नक्की गाडीत बसून. मी पण घरी सकाळी 3:30ला उठून सांगितलं मी चाललो. हा व्हिडिओ जेव्हा बाहेर येईल तेव्हा पर्यंत काकांना समजलेला असेल. येस. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? सडन प्लॅन सक्सेसफुल होता. 100%. खरंच सडन एकदम सडन. हा लेट ना. हा थेट बाई. आणि हा प्लॅन जशा पद्धतीने झालाय ना हे जर कोणाला सांगितलं तर कोणाला विश्वास पण बसणार नाही. 100%. एवढं लगेच. तर झोपताना पण मी त्याला माहित नव्हतं की उद्या गणपतीपुळे आहे. जायचंय म्हणून. अरे त्याला फोन आला पण माहिती नव्हतं कुठे जायचं ते. मितेशला थँक्यू फॉर मेन्शन. मी विचार करतो हा का मला फोन करतो. मला पावणे 11ला फोन आला परत विचार केला उचलूया. की आपल्याला जायचं आहे. नाही मग तू उचलला नसतास मग तू शिराज झाला असता आजच्यासाठी. 10 मिनिटं त्याला पण 4 फोन केले उचलले आता खरी पुण्याच्या गणपतीची वाईब चालू झाली असं मला वाटतंय. शेषा फणीवरा. खरोखर पहिल्यांदा लवेशनी चांगलं गाणं लावलंय. म्हणजे मगाशी पण चांगली गाणी लावली होती पण आता खरोखर असं वाटतंय की आम्ही गणपतीपुळ्याचं हे गाणं लागल्याशिवाय वाटतच नाही. गणपतीपुळे अजून एक गाणं आहे पण तो रोड लागल्यानंतर आम्ही ते उस्ताद सोनू निगम यांना त्यांची आठवणी ते गाणं
आता आम्ही आहोत ब्रिजवर. परशुराम घाट लागणार आहे एवढं मला कानावर आलं समोरून. बाकी मला काय माहिती. हा पडलेला हा पूल पडला पडलेला. ज्याच्यामध्ये 2 एसट्या 2 एसट्या गेल्या. एसटी महामंडळ बसेस. सिरियसली रेकॉर्ड करतोय मग आमच्या इथे गृह विषयावर चर्चा चालू आहे. कुठल्या ते नाही आता ते येणार नाही. आमचं काय चालू होतं की खरोखर आता वाईब चालू आहे. 100%. आता काय प्लॅन यो प्लॅन सांग त्यांना काय झालं. यो प्लॅन असा आहे, भूक लागली आता रस्त्याला काहीतरी खायला जाणार. पाहिजे. पण रस्त्याच्या आजूबाजूस मला असं वाटतं की ड्रायव्हिंग करतो. हाँ, सीन बघ सीन. अरे इसको बैक कैसे करते फिर. इसको ऐसे नहीं कर सकते. बैक नहीं कर सकते. सायली गार्डन ढाब्याला थांबलोय कारण खूप भूक लागली. लिटरली खूप भूक लागली. पोहे तू मिसळ तू पोहे. शुभम तू काय खाणार पोहे. हा पोहे आमचा सॅकी खाणार तिने खाणार. मी पोहे खाणार आहे. निलेश तू सेम ब्रो पोहे. तू मिसळ पाव. जेव्हा मगाशी मी यांना विचारलं होतं ते शुभम चैत्य सायली आणि दीपूला काय खाणार तर एकच माणूस फक्त ठाम होता चैतन्य की मिसळ पाव. बाकी या सगळ्यांनी होय 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 बोलले आणि हा बोलला होता पाव नाही खायचा. 500 मिसळ खातोय आणि दुसरा 500. सगळे स्वीट झाले मिसळ. डाएट चालू आहे म्हणून मी मिसळ पाव न खाता मी पोहा पाव खातो. पाव खातोय तो मेन तिकडे चाललं असतं मी. तर गणपतीपुळ्याला जाताना दीपू आपण पुढे थांबलोय. कोल्हापूरमध्ये आम्ही थांबलेलो आहे. आशीर्वाद सोलकढी ढाबा. मस्त आम्ही नाश्ता केला इथे. पोहे आणि मिसळ पाव. ते हॉटेलचे आपले मालक आहे. तुमचं नाव काय? बाबाजी घाटी. बाबाजी घाटे. तुमचा एकदा नंबर सांगा फक्त व्हिडिओमध्ये. 7066365296. तुम्हाला जर नाश्ता थांबायचं असेल तर तुम्ही इथे थांबू शकता. अगदी हायवेलाच आहे हॉटेल आशीर्वाद सोलकडे. सायली जावं तिचे नाव सायली. अच्छा सायली आहे का? सायली आहे नाश्ता व्यवस्था आहे. नाश्ता व्यवस्था आहे. ठीक आहे. तुम्ही हा एकदा मेनू पण एकदा बघून ठेवा. ओके चला थँक्यू. थँक्यू. तर आत्ता आपण नाश्त्याला थांबलो होतो. जे व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल तर तिथून एक रिॲक्शन वाखाळलेली होती कोणाची बरं सागर गावात. तर आता त्यांनीच धुरा सांभाळली आहे इनोवाची. सॅकी गाडीवाला बसला आणि ती बुगल टाकणार आहे. स्पॉन्सर दोन्ही स्पॉन्सर स्पॉन्सर दोन्ही स्पॉन्सर नाही स्पॉन्सर बरोबर आहे. फक्त माझं सायलेंट असतं माझं. एस सायलेंट. सेफ सुंदर सरळ साधी ड्रायव्हिंग. तुला काय बोलायचं आता म्हणजे नाश्ता केला त्याबद्दल. नाश्ता केला मी खरं म्हणजे मी डाएटवर आहे म्हणून मी मिसळ पाव न खाता मी पाव आणि पोहे खाल्ले. पिटरगावला थांबलेलं काहीतरी. माझी मजा आली. म्हणजे डाएट मध्ये झालं नाही पण टेस्ट कशी होती. टेस्ट कृत्रिम नव्हती नॅचरल नव्हती बॅलन्स होती. हा आपण आता बोगद्यात चाललोय. हा कोण कुपऱ्या भोगद्यामध्ये थांबू नये. हे बघा माझा दीपू चॅलेंज लागलाय. मी दीपू चॅलेंज लावलं. दीपू बोलते एकच बोगदा आहे. मी दीपूला बोललो दीपू एकच बोगदा आहे. काय कसं मी कसं धरणार. दीपू आहे नाही का आपलं घाट स्किप झाला ना त्या बोगद्यामुळे. बरोबर मी कसं आहे जो मागं सोंडी गाडी चालवतोय ना तो गाडी कुठे चालू शकतो.
कुठेही चालू शकतो. शाला ऍक्सिडेंट बदलला रे. नाही शुभम चालवायची आहे. जायचं आहे. जायचं आहे. आता कसं आहे त्या गावातून निघाला 2 मिनिटं बघतो डायरेक्ट सोडे निघालच. हो रे बॉगदातून जोडली ना. पण तो गाडी येते रे. आपल्या सुनाकांचीतून जाईल का हनुमान देवळाचीतून जाईल बॉगदा. वाटते जाईल तो हनुमान काय कर थोडं नाही टेप आहे. आपण बोगद्यातून जस्ट बाहेर आलोय आता. बरोबर हा बघतो 2 आहे जाताना आणि येताना. तू शब्द दिलायस 100 बोललो मी आणि- आणि ऐकत ना माझा. बरोबर 2 बघते जाताना येताना 2 झाले. नाही नाही ए लवेश चुकतोय इथे. बोगदा शब्द नाही येतो. काय बोगदा बोगदा नाही आपल्याला सर्च म्हणून अजून एक बोगदा लागेल का गाडीवर 2 लागतील ना आपल्याला. तुला येताना अंडर याचा आता. मी हाफ पॅन्ट घेईन तिकडे. हा? मला शुभमच्या चॅलेंजर कॉन्फिडन्स आहे. 74 म्हणजे नाही नाही आता नाही मला बाबा. आता नाही. मी सुद्धा छोटा आहे पहिलाच मोठा निघाला संपला आता. अरे मग छोटा लागतं आता ना. कुठे पण लागू दे आता तुला चॅलेंज हा? पूर्ण करायचं बाबा. नाही नाही का शब्द मागे घेतलास. कारण मला असं वाटतं मी एकविरीला चाललो असं मला वाटतं गाडी. हा. तू 2 बोलू लागतात. पण आपण तुला काल फोन केला होता ना सायजीने. गणपती पळायला चाललंय. हा मग एकविरा कशी आली मध्येच. ना मला वाटलं लवेश गेला एकविरी ना मग बसलं माझ्या मनात ते पण आता तू एकविरीचं. बोललास त्याचं काय आता शब्द. काय नाही रे बाबा बोलायला पैसे लागत नाही. बोलल्याचा प्रूफ दाखवा बाबा. बोलल्याचा प्रूफ दाखवा. काय काय माणसं बोलतात मी आल्यावर रस्ता बांध काय बांधत बाबा संपला विषय. तसंच आहे माझा. मी विसरलो रे बोलल्यात चुकी. काय आता आईच्या गावात कुठे गेला नाही. पॉलिटिक्स मध्ये येऊ शकतो. हा 100%. 100% सागर सॅगी मला बोलला की मी सरपंच उभा राहणार आहे. तर सॅगीला वाटलं की सरपंच आपल्या मागावून मत असतात. त्याला बोलणारे पूर्ण 7 गावाचे असतात किंवा त्याने माघार घेतली. विचार त्याला विचार खरं वाटतं विचार. खरं आहे का ते. विचार वाटलं की विचार कसं काय वाटणार रे? म्हणजे शाही सरपंच झाला पाहिजे. ओके. पंचायतीचा की आपल्या गावाचा. की मला सांग अपक्ष राहायचं का 8 जण उभे 8 जण राहू शकत की नाही. अपक्ष किती राहू शकत का नाही. माझ्या घरात मला नंतर 5 मतं. परत तुझ्या कंटिन्यू घरात करू. हा तुला 10 टॉपिक मतं. परत इलेक्शन कडे चाललाय. गाडी ती तुला म्हणजे उमेदवार उभा राहू शकतो असं नाही. पक्ष अपक्ष नाही उगाच अपक्ष किती उभे राहू शकतात ना नाही. किती पण आपण राहायचं का 8 जण. एकाच वॉर्ड मधून काय मजा म्हणून. डिपॉझिट जपतोय म्हणजे अरे पैसे तुला- भरायला लागतात. किती लागतात असं एवढं असेल ते 2 माल गाडी गेली रे. कोकण रेल्वे. अरे पहिले हे सॅगी हा आहे त्याच्यात पार्ट कोकण रेल्वे. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन चेहरा रे. आई गो दीपू शूट झाले. Got in 4K. आपण कुठे होतो आपण. सोडलंय. चिपळूणमध्ये आहोत. हा बरोबर आमचे स्पॉन्सर आणि हा स्पॉन्सर पेट्रोल टाकतोय. डिझेल टाकतो. सॉरी डिझेल टाकतोय. टाकी फुल. आम्ही पेट्रोल गाडी झालो तरी. आणि हे आमचे 2 आशिवराचे टायगर चैतन्य किल्लेकर मितेश मोकल. आपला टायगर कुठे आहे मेन. हा रुपये. आपला टायगर कुठे आहे मेन. टायगर टायगर क्या हुआ काय झालं. कुत्र्यानी आमच्या गाडीला काय झालं नाका खालून कुत्रा गाडीवर उतरून गेला. चार पूर्ण. फुल एवढे ठरले बघ. काकांची कला काकांची कला बघ. काकांची कला बघ. 3,999 थांबवला काकाने.
ऑटोकट पडला सुंदर. ते तुम्हाला वाटते ऑटोकट पण ते खरोखर कला आहे. ऑटोकट पडला हो येडे. अरे विस्कटची कला आहे. तुम्हाला ऑटोकट वाटतंय ते टाकू शकता त्यागी ही सगळी बोलतायत ऑटोकट पण काकांची कला आहे. काकांनी ऑटोकट काय नसतं. स्पॉन्सर काय झालं साधारण तुला चार नाही दोन टाकले असतो. नाही चार नाही कसं मला विचारताना दोन टाका तुम्ही. काकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. दीपू 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 कुठे आलं एक्झॅक्ट चिपळूण. चिपळून सोडलंय की चिपळूण ह्या माणसाने तुला सांगतो सगळी मुताला गेली. मला तुझं बोलून बोलून आता मला बोलायला हा पण गेला मुताला. सगळी गाडीत बसलेले आहेत. हे बाय इकडं बघे काय हा आईला इथं मी काहीतरी करत होतो. 500 माझ्या समोर हो. पण ही हसण्याची गोष्ट नाही आहे. आपले सैनिक करत काय होते. आपले सैनिक ऑटो ऑटो पडत होत. हे का एक गनिम येऊन करणाऱ्याला बी मेरे को क्यों तोड़ा भाई, मेरे को क्यों तोड़ा भाई, मेरे को क्यों तोड़ा. अरे मी बोलतोय इसका कुछ प्रॉब्लेम है आज. नाही याचं काहीतरी झालंय आज. आपले सैनिक गाफील असताना एक गनिम येऊन इथे आपल्या म्हणजे आपण परक्यांच्या हद्दीत जेव्हा करत होतो तेव्हा गनिम येऊन आपल्या हद्दीत करून गेलाय. नोंद काढण्याचं काय ए शुभ कोणाला स्पॉन्सर. अरे एक विषय सगळी निमित्ताचा फोन पाडला व्हिडिओत आले. तो कामाला लागला बघ. लागला चला होय ते काहीतरी एंड नोट दे आता इथं. आता डायरेक्ट आपण गणपतीपुळ्यात. त्याच्या आधी जर काही चांगलं काही घडलं तर नक्की आपण तिथे पण तुम्हाला एक छोटासा क्लिप आम्ही जवळपास 40 ते 50 मिनिटात पुण्याच्या गणपतीला पोहोचणार. गणपतीच्या मंदिरात गेलो. तर मी व्हिडिओ चालू केली. पुण्याच्या गणपतीला पोहोचणार आहोत. इतका सुंदर रोड आहे, चहूबाजू झाडी आहे, हिरवगार आणि रडी गाणी लावलीत. रडी लिटरली रडी गाणी लावलीत. म्हणजे हा मला हॉर्न दिल्यानंतर साईड देणार आहे. लोकल आहे लोकल रे शेवटी असं जाणार. मला गाडी खाली काढून टाकू. काय वाटतं तुला आता आहे ना मी रस्ता सांगतोय यांचा मॅच चालत नाही नेटवर्क नाही ते. हा मी आता येऊन गेलोय 4 महिन्यापूर्वी आम्ही नेतो बरोबर. ओके. नो टेन्शन. लवेश काय करतोय. लवेश फक्त झोप येण्याची ऍक्टिंग करते बाकी काही नाही. मला झोप येत होती पण मला गाडीत झोप येत नाही. काय नाही बाकी काय नाही. आता मला गाडीतून फक्त फिलिंग घेतोय. काय बोलणार आपण काहीच नाही. अशी गाडी आहे पण फिलिंग तरी येईल का गाडी बंद भिरकोण. पण बघा तुम्ही बघू शकता इथं रिक्षा शितारी आहेत. अरे ऍक्टिव्हा पण माणसं झालेली आहे. दीपू आणि रिक्षा इथे पण जवळपास गाड्या सेमच आहेत. आम्ही आलोय तिकडे. आई ग माखली रे. राईट साईड दिबू कसं वाटतंय तुला राईट साईडचे टायर माखले. पावसात चालताना आपण स्लीपर घालतो. आपण पावसामध्ये जाताना स्लीपर घालतो. आपल्या मागे चिखल उडतं. गाडीचं पण सुंदर नवीवाडी परत नागा करू बुवा. सगळा व्ह्यू घालवते. हात म्हणजे अर्धी काच घालवत्या. दीपूचा हात बघ अर्धी काच घालवते. गाडी जरा चांगली लावा रे. नाही तर काय. हे दत्त आपला हा बघ दत्त मात्रे.
तर आपण पोहोचलेलो आहोत गणपतीपुळ्याला. मंगेश काकाले सर ते केलंस का? हो गेलं. हे मंगेश काका आहे. आता फादर बोललो असतो फादरची मोठी बस असते सर. सगळी आपण इथं बस बस लावलेली आणि इथं आपण फोटो काढलेले. मग आज जाते की नाही हो, गाडी? चल, चल, चल. टाका. ते पोलिसांना पैसे द्यायचे तिथं पहिले. किती? थांब. पोलिस पैसे काढायचे. काय पोट बघायचं. तर आम्ही जस्ट प्रवेश केला आहे गणपतीपुळे प्रिमायसेस मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय. मस्त गार वाटते आतमध्ये एसी मध्ये. साधारण लावले एसी पण चालू आहे पण तरी पण असं 280 किलोमीटरचा प्रवास. किती तासांचा ते सांग. 280 किलोमीटर आणि 5 आणि 12 6 278.8 6 278.8 6 तास. 280 किलोमीटर डायरेक्ट गाडी जवळजवळ जाऊन दे. डायरेक्ट देवाजवळ जाऊ दे. चल, चल, चल. अरे देवळात ओ हो मटणाची नाही, डिश. नाही. चल मी आहे ना आवडतात चल. ठीक आहे सर. पुढे देवळात चल. नको. सरळ चल, राईटला मार तिथं पार्किंग. लेफ्टला ना राईट. आतमध्ये टाकू लेफ्टला मग तेवढी डायरेक्ट नाही जाऊन दे. बाईक जाऊन देतात. हे काय आता हेच तर देऊळ आहे समोर श्री क्षेत्र. अरे इथं देऊळ दिसतंय. काय करू इथे दाबून लावू? पण हे इथं काय करतात? इथे जाम खाली खड्डा वाटते रे. इथे पार्किंग पे असेल. हो मग पे कर. नाही ते पैसे इथे मागे दाबली असती बरं पडलं असतं गाडी. चल घे. डायरेक्ट टाक जवळ बघू सोडतात का बघू. अरे नाही हो, फोर व्हीलर सोड. नाही सोडणार आहे, ते बघ तिथं. अशी बाईक घेऊन पाहिजे मग सोडलं असतं. चल घरी तू फिर बाईक घेऊन चल. मग पार्किंग मध्ये टाकू गाडी देखो. राईट मध्ये. फर्स्ट पोहोचलेलो आहोत आपण. तुला एक विचार सेकंड. स्पॉन्सर एक सेकंड. स्पॉन्सर आयला. पॉनात बनवला पार्किंग पण किती असेल? 50. 30 रुपये. हा बट बरं आहे ना, ठीक आहे ना. आधी माल एकदा बिझनेसमॅन म्हणा पाहिजे. चल. मित्रांनो आपण आता गणपतीपुळ्याच्या दिशेने म्हणजे पुण्याच्या गणपतीच्या दिशेने चाललो आहे. आय गेस गर्दी नाही आहे म्हणजे जेवढी असते तेवढी आज नाही आहे. आम्ही चांगला वार शोधून आलो आहे आणि मला असं वाटते की चांगलं दर्शन मिळेल आम्हाला. पण तुम्ही बघू शकता एन्व्हायरमेंट बघू शकता. नितेश तुला काय वाटतं? चांगलं दर्शन मिळालं हो, कारण जास्त गर्दी वाटत नाही, कमीच वाटते. एकदम ठराविक आहे. हां हां हां. लवकर पोचलो काय आपण? लवकर हा त्यातले तर बऱ्यापैकी लवकर पोहोचलो. आणि लिटरली ना माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. कावळे तर ठीक आहे. कुठून कसं जायला जायचं? हेट फील होतं. इकडून चप्पल काढायला इथे यायला होतं आपल्याला. खरंच नाही. चुकी केली आपण. असू दे, आपल्या चपला तरी सेफ राहते. हां, तर आम्ही एक चूक केलेली आहे की आम्ही चपला गाडीतच काढून आलेलो आहे आणि त्याची काही गरज नव्हती कारण इथे मोफत चप्पल स्टँड आहे. तर आम्हाला वाटलं पहिले ते स्टँड वगैरे काही नसेल त्याच्यामुळे आम्ही गाडीत चप्पल काढल्या. पण तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही अगदी देवळाच्या लाईनपर्यंत चप्पल घालून येऊ शकता. तिथे चप्पलांचा स्टँड आहे, तिथे तुम्ही चप्पल ठेवून पुढे येऊ शकता. आता आम्ही चाललो देवळात. देवळात जास्त कदाचित लाईन नाही आहे shootingला परवानगी नसेल असेल तर तरी पण जर मिळालं तर आम्ही काय गरज नाही. आम्ही काय असं नियम वगैरे नियम मोडणार नाही. मोडणार नाही. पण तरी पण त्यातले खिशात वगैरे फोन वगैरे ठेवून मला जर त्यालाच capture नियम मोडणे करायचं म्हणणार. त्यालाच नियम मोडणे म्हणतात. बारीकसा एक श्रद्धा, वेडी भावडी श्रद्धा म्हणून जमलं तर मी करेन. पण पुढचं कळवतो मी काय ते. ही आमची पब्लिक. नितेश मोकल, सागर गावण, शुभम राऊत, तवेश राऊत, दीपांशु भार्गव आणि संपली. आणि पुढेच्या इथे गेला एंट्री. ओके, गणपतीचं आवडीचं वाहन. तर तेवढी सगळी लोक दर्शनाला येतात. पहिले इथे पाय धुतात. मी तुम्हाला पाय धुवून दाखवतो.
या माझ्या कधी कधी आहे ना काही जणांनी नळ असा उलट बंद केला तर तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त काय करा लेफ्ट साईडनी असं फिरवा एवढं तरी तुम्हाला पाणी येणार. अगदी तुम्हाला इथे आंघोळ वगैरे करायची गरज नाही. जस्ट थोडंसं पाणी पायावर घ्यायचं आणि इतकं योग आलेला आहे की आम्हाला आरतीच्या वेळेला आमचा प्रवेश झालेला आहे. तर पहिले आपण आरती करूया आणि नंतर दर्शन करूया. ओके. आपल्याला काय सेकंद काही क्षण तर याच्या पुढे त्या लाईनचा एकदा पुढे गेलं की आम्ही मोबाईल वापरू शकत नाही. आताच आम्ही आरती केलेली आहे. आम्हाला आरतीचा योग आला खूप मस्त होतं. आरतीचं जे वातावरण तुला असं घ्यायला लागलं. बाकीच्यांना त्रास होतो. तू मला असं वाटतंय की मला असं वाटतं की महाप्रसादासाठी जी गर्दी आहे सध्या इथे ती पाहता आम्हाला महाप्रसादाचा लाभ मिळेल असं नाही की नाही मिळणार पण जेवढा पाहिजे तेवढा नाही मिळणार. तासानंतर आमचा कदाचित नंबर लागेल ठीक आहे पण तरी पण प्रयत्न करू की आम्हाला महाप्रसाद मिळेल. आणि मिळाला तर काय आहे ते पण सांगू आम्ही. 100%. तिला बघितलं चालू कर. दर्शन तर चांगलं मिळालं आणि आता आतमध्ये थोडासा फोन घेऊन झाले मला सुद्धा पुण्याच्या गणपतीचं पण दर्शन केलं असतं. पण त्यासाठी तुम्ही नवरा नवसाचं बघा. त्यात त्यांनी कधी बनवली आहे. टू नाही नवरा नवसाचं टाकलं आता टू बघा ना. टू बघायला तुम्हाला खर्च करावा लागेल त्यापेक्षा फुकट तुम्हाला मिळेल. बघू शकता खूप सुंदर दर्शन मिळालं आहे. देवेशनी फुलं पण दिले ना. तर आता तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हा आहे हे आहे आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर. आणि मंदिर तर स्वतःच एक अप्रतिम गोष्ट आहे पण मंदिरासोबत जे दुसरं आकर्षण आहे गणपतीपुळ्यासाठी तो आहे हा गणपतीपुळ्याचा बीच. पाहू शकता आता पावसाळ्याचं वातावरण आहे आणि त्या लाटांचं एक तुम्ही जरा इकडे या. त्या लाटा प्रेक्षकांना लाटा दाखव काय अप्रतिम लाटा आहे. आणि या लाटा बघा किती छान आहे. काय नाही अरे तो पाणी बघ ना किती क्लिअर आहे. तुला वाटत नाही असं पाणी वेळ वाटते 100% वेड्या बघ ना. गोव्याला गेलं एवढंच हां हां चला कोणाला तरी सांगूया आपण एक पूर्ण ग्रुपचा आणि मागे मंदिर असं. चला आपण फोटो काढतोय आता 100% कारण आपल्याला पटकन एक इन्स्टा स्टोरी टाकायची आणि आपल्याला जेवायचं पण आहे. 100%. हे असं सुंदर आकर्षक आणि सुरेख पुण्याच्या गणपतीचं मंदिर. आणि आता आमचे मित्र कोणाला तरी शोधतायत की आमचा सगळ्यांचा एक छानसा फोटो काढायला ग्रुप फोटो. यांनी दोघांचं पर्सनल फोटो सेशन चालू केलं आहे. असं वाटतं बघत राहावं हे मंदिर. आणि समोर आणि आज एवढा सुंदर लाभ आहे की आम्हाला आज आलो आणि भरती पण आहे त्यातल्या सुरेख. तर आम्ही आता गणपतीपुळ्याच्या महाप्रसादाला आलेलो आहे. ऋषिकेश राऊत, देवेश राऊत आणि मी सागर गावड. तुम्हाला दिसणार नाही दाखवतो. आम्ही खातो महाप्रसाद. टेस्ट कशी वाटली तुला? खूप छान अप्रतिम खिचडी आहे. बरं एकदा घेणार तुम्ही त्याच्या लुकवर जाऊ नका. नाही खरंच सुंदर आहे. अप्रतिम आहे. बस कशी वाटते? एक नंबर बंद कसं करतो? खरंच भारी आहे. तेच बोल. त्याच्यासोबत बुंदी आहे ती मला जास्त आवडली बाई पहिल्या ह्याच्यात. दीपू
आम्ही आता गणपतीपुळेवरून निघून अरेवारे बीच मला दाखव ला चाललेले आहेत. तर अजून सुद्धा आमची गाडी चालक सागर गावंड हे त्यांची ड्रायव्हिंगच्या क्षेत्रातील अनुभव कुठे नाही अनुभव कुठे झाले गाडी? मनालीला चालवले, केनियामध्ये चालवले, सिंगापूरला नाही सिंगापूरला नाही. बाकी अजून बाकी कुठे आता उत्तर प्रदेश, आदिवासी सगळे कर्नाटका आणि राजस्थान. आत्ता ड्रायव्हर झाला तर जरा जास्तीच बोलायला लागला. मी लोकल गाडी चालत नाही फक्त इंटरनॅशनल चालवतो. पायलट आहे कार ड्रायव्हर नाही पायलट आहे. आणि मी स्कूटी टेस्लाच्या स्कूट्या चालवतो आणि ऑटो पायलट. आणि हा रिक्षा बिना स्टार्ट करतो पट्टी करतो आणि दांडकानी वरती काय आणि आपण तू मंगल काय लुक तू रस्ता थोडा खराब आहे. ठीक आहे. देवेश राईट साइडला जे आहे ना नाद आहे रे. राईट साइडला आपल्याला दिसू शकतो एक मस्त समुद्र. दिसत नाही हे तू मला ड्राईव्ह करताना पाठी बीचवर झूम कर. थांबायचं आणि खाली जायचं काय? अरे गाडीत घे खाली. आयफोन पाठवा इकडे. इथे थांबवू का गाडी? इथे थांबवू. इथे चालव. अरे बघ इथं आहे गाडी. मस्त बीच. अरे पण अरेवारे असंच दिसणार आहे. नाही अरे तर आता आपण कोणत्या तरी बीचला आलेलो आहेत. गणपतीपुळ्याच्या पुढे थोडासा चालू अरेवारेला जात होतो म्हणजे जाणारच आहोत आम्ही पण येता येता आम्हाला चांगलं लोकेशन दिसलेलं आहे. तर मी आता इथे थांबले बघू शकता तुम्ही. काय सुंदर एकदम सुंदर नजारा आहे खूपच. बघू शकताय पूर्ण निळं पाणी बघू शकता पाण्याचा कलर. एकदम मितेशा कसं वाटतंय सीन? पाणी बघ ना. स्पॉन्सर फुल निळं पाणी आहे. हो स्पॉन्सर काय वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? स्पॉन्सर सकाळपासून एकच बोलतात फक्त वा 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 वा. आम्ही आता आरेवारेला निघालो आहे. म्हणजे आता ॲक्च्युली आम्ही आरेवारेमध्येच आहोत आणि हाच तो तुम्ही स्पॉट बघू शकता जो आपण रील्सवर बहुधा बघत असतो. ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही इथे नारळाचं पाणीसुद्धा घेतलेलं आहे दम लागला होता म्हणून. ॲक्च्युली हा स्पॉट ज्या वेळेत आम्ही आलो आहे त्या वेळेत बघण्यासारखा नाही आहे. आम्ही भर दुपारी 1-1:30च्या सुमारास इथे आहोत. ॲक्च्युली संध्याकाळी इथे पश्चिमेला सूर्यास्त असेल आणि खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळेल असं मी अँटिसिपेट करतो आहे. या माझ्यासमोर सोबत आपण. आणि मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की आम्ही तिथे आता जाऊन पाण्याची बॉटल घेतली. स्टँडर्ड रेटमध्ये 20 रुपयालाच पाण्याची बॉटल होती जे की मला बहुतेक ठिकाणी विशिष्ट पर्यटन ठिकाणी पाहायला मिळत नाही. बहुतेकदा काय करतात दुकानदार की पर्यटन स्थळ असल्यामुळे थोडंसं रेट वाढवून विकतात. पण हे खूप मेन्शन करण्यासारखं आहे की पर्यटन स्थळ असून सुद्धा ते अगदी बॉटल ही स्टँडर्ड रेटमध्ये आहे. ठीक आहे तो भाग पुढचा. सध्या तुम्ही आस्वाद घ्या आरेवारे. आता आम्ही गणपतीपुळ्यावरून निघालो आहे आणि थेट आम्ही घरी जाणार आहोत अलिबागला. तर मध्ये आम्ही गाडी थांबवली आहे पाणी घेण्यासाठी. मला एक साक्षात्कार झाला की चुकून आमच्या गाडीत अस्वल आलाय. नशीब आम्ही गाडी थांबवली. हरकापूड आला रे बघून पण काय करणार असा बसतोय रे. पण आम्ही ज्यासाठी थांबलो होतो तिथे ना ते वरती होतं. गरमी होती पण वर होते. खूप एक्झॉस्ट झालो. पाणी गेलं. CLASS क्लास. आता इथे समोर जरा ST आलं तर कदाचित ट्रॅफिक होऊ शकतो. आता आम्ही परत चाललेले आहेत अलिबागला. काय वाटतं तुला? कसं झाला प्रवास आतापर्यंत? जनरली बोलत झालं ना असं कोणतरी गाडी चालवत राहावं आणि आम्ही बसून राहावं. आणि आमचे एक्सपिरियन्स ड्रायव्हर इंटरनॅशनल बरोबर ना? हो इंटरनॅशनल ड्रायव्हर केनिया रिटर्न सागर गावड. बघा केनियाला गेलेला पण त्यात काही फरक नाही पडला. केनियाचा
तो चालायचा चालेल का? हे बघ कॅमेरा इकडे घे. ते. आणि हो हे नवीन घे ना. ओके, तर घरी जाण्याच्या रस्त्यावर खेडच्या पुढे, चिपळूणच्या पण पुढे हॉटेल वेदांत, इथे आम्ही एक छोटासा नाश्ता ब्रेक घेतला आहे. पाहूयात ते काय काय आहे खायला. तसं इथलं ॲम्बियन्स खूप चांगलं आहे, वातावरण एकदम, लोकेशन खूपच चांगलं आहे. पहा तुम्ही इकडे आजूबाजूला. सगळ्यात आधी तर आमच्या मित्रांनी लघुशंकेसाठी धाव धरली आहे. एवढा वेळ गाडीत बसून त्यांना प्रेशर आले, सगळेजण प्रेशर रिलीज करायला सर्वात. हॉटेल वेदांत हे नाव आहे जागेचं. त्यामुळे नाश्त्याला थांबलेलं आहे आणि अगदी प्रशस्त असं हॉटेल आहे. त्याच्याकडे डॉबरमॅन पण आहे, गव्हर्नमेंट पण आहे. तिकडे मी बघितलं तर जवळ नाही येतं मला. आपण आपले आता आम्ही नाश्ता केला, नाश्ता करून आम्ही निघालोय. तरी पण अजून सुद्धा इंटरनॅशनल ड्रायव्हर सागर द गाडी थकला नाही बिलकुल. टाकला नाही बिलकुल. आणि हा का स्पॉन्सर बसलाय पाठी. पण एक मिनिट काहीतरी गहन चर्चा झाली यांची. हो यस, तो जो भी बोल रहे हैं जोर से बोलो भाई, आवाज नहीं. भाई मैं बोल रहा था कि मराठीत बोल. सॉरी अरे उसने हिंदी डाला आहे. तर मी बोलत होतो की आता मी जे थांबलो होतो त्या हॉटेलचं नाव होतं वेदांत हॉटेल. आणि आम्ही वडाउसळ खाल्ली तिथे, छान होती. मी आता सध्या प्रॉपर डाएटवर आहे, म्हणून मी आज फक्त 6 पाव खाल्ले. डाएट आहे म्हणून, बाकी काय नाही. नाही पण खरंच छान होती. दीपांशू. आम्ही नाश्ता, 2 वेळचा नाश्ता. स्पॉन्सर तुला काय बोलायचं आहे? 22 खाल्लेले. मला बोलायचं असं की ते पाव मला कसं तरी झालं. माझा मूड उतरला. ते पाव गव्हाचे नव्हते, मैद्याचे नव्हते, ते पाव बेसनचे होते. वा. तर नाश्ता 2 वेळेला चांगला झाला, सकाळी संध्याकाळी. दुपारी जेवण पण पण. आम्हाला जेवण म्हणजे महाप्रसाद पण एकदम छान होता. बुंदी वाखाणण्याजोगी. करता है तेरी बातें सुनो, सौदे में अधूरे चुनो, इश्क का हुआ ये मुफ्त का हुआ ये फायदा. अजय अतुल. क्यों खुद को मैं बर्बाद करूं, फना हो के तुझ पे. जाने कौन है तू मेरी, मैं ना जानू अरे ये तो स्पीड ब्रेकर वाटत पण नाही आज speed breaker. करू मैं वाला तेरा ही. त्याला अशी सवय नाही ना केनिया याला स्पीड ब्रेकरची. नाही, स्पीड ब्रेकर केनियामध्ये एकही स्पीड ब्रेकर नाही. समजलं तुम्हाला? सिंगापूरमध्ये पण एकही स्पीड ब्रेकर नाही. आणि स्पीड ब्रेकर मला तर वाटतं इकडे स्पीड ब्रेकर हे मला असं वाटतं नाही असायला पाहिजे. प्रत्येक ड्रायव्हरला स्वतःची जिंदगी प्यारी असते. तर मला असं वाटतं हे स्पीड ब्रेकर टाकून तुम्ही काय अचीव करता काही समजत नाही. कारण आता एखादा अनोळखी ड्रायव्हर जेव्हा इकडे थांबा सिरियस मॅटर झालं, जेव्हा आता एखादा अनोळखी ड्रायव्हर एखाद्या रस्त्यावर गाडी चालवतो, त्याला काय माहिती ते स्पीड ब्रेकर. एक तर तुम्ही अरे स्पीड ब्रेकर इथे आणि तिथे तुम्ही मार्क ठेवता, याला काय अर्थ नाही ना यार. म्हणून टाकले ते आता. आता पूर्ण स्टुडिओ करायची. हा, समोर एक ट्रकचा ऍक्सिडेंट झालाय, आता जस्ट येणार आहे तो स्पॉट. त्यासाठी कदाचित ते स्पीड ब्रेकर टाकतात. ब्रेक लागत नाही गाडीचा. हा, आणि त्या स्पीड ब्रेकर मुळेच मला असं वाटतं त्या आता ट्रकचा ऍक्सिडेंट झालेला आहे. का? जोच बाउन्स होत गेला असेल, त्याचा बॅलन्स गेला असेल. कारण तो असा झोला मारतो ना, आता त्याला मला मराठीमध्ये दुसरा शब्द नाही येत आहे, अनबॅलन्स होतो रे. आणि काढलाय. हे आता हा स्पॉट दाखवा. आणि हा पण ट्रक आता तसाच गेला तर जरा फक्त ना कहा देखता ये सब मैंने. कॅमेरावर थोडासा हात ठेव, तो मच्छीचा वास आहे. हा मच्छी, हा बघ राईडला मच्छी आहे. हा बघ लवेश, हा स्पॉट दाखवा. आणि याच आहे ना. हा बघा. नाही रे, काढला रे काढला. Literally घासत गेला सगळी तो बघ. ट्रक काढलाय रे. त्या टायर पण निघाले ते बघ. ते टायर वाचला तो बघ. एवढे टायर आहे. ट्रायर. ते टायर घासलेत बघ किती. लवेश कुठून घासत गेला बघ तो. हा बघ इकडं. नाही हे आधीच आहे समज. हे इथपासून गेला. मला असं वाटतं ही जी फुटलेलं आहे ना, हे इथून त्या सुरुवात truckचं झाली आहे. आय गेस. हाच ट्रक तिथंच चढला असेल, इथे चढला असेल सकाळी. आणि 100% हे सकाळी फुटलाय. हे सकाळी फुटले बघा. तोच काढलेला आहे. आपण त्याला झोप हा, आता मी तुम्हाला तो ट्रक दाखवतो पुढे जाऊन. त्या ट्रकची तुम्ही अवस्था पहा आणि तुम्ही आम्हाला सांगा आज रे लावले हाच आहे काय बघ. हाच असेल दोघांपैकी एक 100%. असेल. हाच लावलेच आहे काय?
काच काच नाही गरज नाही. नाही गरज, ठीक आहे. लेफ्ट साइड तुम्ही पहा जरा बापरे, एक साइड तर गेलीच आहे की. हो रे, फार काम काढी बा. अरे विचारलं असताना क्लिनर आहे काय बाबा? नाही तर त्याला श्रद्धांजली द्यायची होती ना तुला. जीवाला शांतता भेटली असते. लगेच तिथे दोन टाकला. अरे दुसरा आता जो दुसरा बोगदा सकाळी शुभम म्हणत होता तो आम्हाला सापडला आहे, त्याच्यामुळे शुभमची भेट शुभम जिंकलेला आहे. ते काय काय नाही हा असं. पहिला बोगदा आणि तो दुसरा बोगदा. हा पहिला बघता हा दुसरा आहे. जो आपण ते हा पहिला होता. आपण होल मोजू ना. हा दुसरा. टर्नला होल ते मोजून किती टेम्पल मध्ये आले तर लाईटला होल बघ. त्या Light बोगदा लगाव. गाडी ते मोजून किती आहे. चला, आता आपल्याला- हा असं हे पार्टिशन काय कुठला हे यायचं आहे. यायचं जायचं सेम आहे. एकच झाला बोगदा चालू तो बंद होता. हा, दाखवतो का होल मोज मोठे 7-8 असेल 7-8. कसले होय? अबे हाय बोल हा अशी होल बोल. हा किती किलोमीटरचा आहे? 2 किलोमीटर असेल बघ. ती अबे एक टेम्पल पुढे निघतो डायरेक्ट आपण बघ. हा एक म्हणजे 7-8 रक्तच असतील. काय मोजून ठेव 7-8 असेल गेली बघ. लगेच तुला कांदा वाटते. पण 2 बोलला. डोकं पडलंय. कुठलं घालणं प्रेडिक्शन बघू शकते नाही तर काय. आता मी बोललो पाऊस आहे नाही रे, तू काय अरे हा ला स्वतःचे मित्र काय ला काय ला किसी रोज तुमसे मुलाकात होगी ये मंशा लिए बैठा हूँ. लाईट ला ना. लाईट चालूच आहे. कहना तो बहुत कुछ है. तीन है. क्यों नहीं कहता हूँ. ही लाईट चालूच आहे. भगवान की पुकार, ते निपरतात. ख्वाबों का निखार, आंखों का बहार हो तुम. भगवान की पुकार, आंखों का निखार, बागों का बहार हो तुम. तपते तरीके तपो बनले तरुण. हे यार, तिला पाऊस आवडतो, मला पावसात. तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. तिला भिजायला आवडतं, मला भिजताना. तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. तिला भिजायला आवडतं, मला भिजताना ती. तिला बोलायला आवडतं, तिला बोलायला आवडतं, मला बोलताना ती. पण तिला मी आवडतो. मग माझं मन म्हणतं तू गाडी बघ. डोक्यात गेला पाऊस ना, डोक्यात गेली ती. पण ह्याला भिजलेली पिकं आवडतं. म्हणतोय बघा, हाँ, साजी से लाखों बनती है मेरी हस्ती. मिटाने की हाँ साजिशे लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने की, बस दुआएं आपकी उन्हें मुमकिन नहीं होने देती. मुकम्मल नहीं होने देती. मुकम्मल नहीं होने देती. राजा सह्याद्रीचा सगळं लिहिलंय त्यांनी. कुठं लिहिलंय? राजा सह्याद्रीचा. मला कळलं सह्याद्री. आता नॉर्मली कसं शायरी खासा भाषे वगैरे असतात ना. हो विधी लिखित रे. हिंदी लिखित यार. मग ते हिंदी मध्ये आहे. मराठी खालचं म्हणजे तर त्यातून साजिशे आपल्याला ते काय सगळं तर तरी काय उर्दूमध्ये सांगितलं माहितीये? जे सगळं आहे ना ते सगळं विधी लिखित आहे. आता हे आपण गाडी चालवतो, गाडीतून हे पण कुठेतरी लिहिलेलं आहे. आहे. हे दीपू हे नसल ते काहीतरी चाळे करतो ना, ते पण हे लिहिलेलं आहे. लिहिलेले आहेत. पण ते मला आता प्रश्न पडलाय ते कोण कोण? होता हा असा एवढा वेडा माणूस ज्याने असं सगळं घेऊन ठेवलंय. हे माणगाव यार. माणगाव सोडलं हो. हा, मग नागोठणा किती लांब आहे? लांब आहे खूप लांब. नागोठण्याच्या पुढे जायला आम्हाला अजून अर्धा तास लागणार आहे. माणगाव सोडलंय. काय खातोय? एवढा पण चहा पितो काय वेळा? उसाचा रस प्यायलो एक ग्लास, वडापाव 2, चणं राहिले. घरी गेल्यावर जेवीत तेव्हा जरा बॉटल शांती भेटेल. सगळे तू काय खाल्लंस? मी प्यायलो आहे फक्त चहा आणि थोडेसे चणे खाल्लेले आहे. आणि आपल्यासाठी आलेली आहे केळी पण आणलीत मी अर्ध्या केळी. हा, केळी ते द्या मग एक केळं. तर आता आपण वाजलेत किती आहेत? 8 वाजले. 8 म्हणजे 8 वाजलेत काय 2-3 मिनिटं आहेत. 10 10:30 वाजेपर्यंत घरपर्यंत पोहोचू. 10:30 जास्तीत 10, जास्त 10:30 मॅक्स टू मॅक्स 10:30. असा सायकीचा अंदाज आहे. नाही पण मी नंतर सगळ्यांना विचारणारच आहे, पण आधी आपण एकेकाला संपत घेऊया. शागीला विचारायचं मला की शागी माझ्याकडे घे. ओव्हरऑल दिवस हा. 4:30ला मिसळ खाल्ली, आता केळी वगैरे घेतली. अप्रतिम. आणि दिवसाबद्दल सांगशील का तू? सर्वात पहिले जे अनप्लॅन किंवा अचानक भयानक ठरलेले जे प्लॅन आणि त्यातून जे काही मस्ती जी तयार होते ती प्लॅन गोष्टीमध्ये पण केव्हा केव्हा मिळत नाही, याचा हा प्रत्यय देणारा आजचा दिवस होता.
माझा तुम्ही नंतर घ्या इंटरव्ह्यू, सध्या मला ड्रायव्हिंगवर फोकस करू द्या असं मला वाटतं. शुभम सगळ्यांचं मी एक घेतो तुला मी तुझ्यावर सुरुवात करतो व्यवसाय ड्राईव्ह करतो अचानक विचार आता तुला प्रश्न माहिती आहे चालेल. अचानक झालेला प्लॅन नेहमी कधी चांगला असतो. कारण मी आतापर्यंत ज्या ठिकाणी गेलो ना, अचानक गेले ना मजा वाटतं बाबा. आपण एखादा प्लॅन ठरवतो की आपल्याला ह्या तारखेला जायचं आहे, त्यावेळेस सक्सेस नाही होत. एखादा असेल कोणाचा चांगला ग्रह तर सक्सेस होतो तो. आजच्या दिवसाबद्दल आजचा दिवस मी सगळ्यांना फोन केला रात्री जायचंय, मी विचार जाऊ की नको. पण माझा भाव बोलला म्हणून मी आलो. प्रोग्राम मस्त झाला, फिरण्याचा चांगला वाटतं, मजा आली. ऍक्च्युली कसं होतं माहिती का क्लिअर करेल. भाऊ कोणतो क्लिअर भाऊ कोण माझा जुना भाऊ आहे सागर संदीप गावड लहानपणापासून. आता माझा आज नवीन एक भाऊ झालाय. नाव काय तुझं? भावाचं काय मत आहे? नाही तो सध्या काहीतरी बघतोय. मी सांगतो की काल जेव्हा अचानक मला कळलं तर मी पण दुधा मनस्थितीत होतो. जाऊ एक नको तिढा जाऊ, होता. जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. पण नंतर मी म्हटलं झोपेतून उठून डिसिजन घेतला तसे तसे काय काढावं थांबून ना, जाऊन यायचं त्या दिवसात जाऊया. आणि गणपतीपुळ्याला जाऊन जवळपास 15 ते 16 वर्ष झाली असेल. चला निघालो आणि एवढी एक्साइटमेंट होती वडापावमुळे थोडासा मोबाईल झोपलोच नाही. सगळ्यांना साडेतीन वाजता उठवले आणि 2 जी माणसं आम्हाला जॉईन झाली आईच्या वेळेत, त्यांचा मी आभार मानेन की अशी माणसं पाहिजे आयुष्यात. आम्हाला शाल पुष्पगुच्छ काय भेटेल? शाल आणि पुष्पगुच्छ तेच देणार. ओके पोपेरीला पोचणार ना, ओके देणार तुम्हाला. तुमच्याच घरातून घेऊन तुम्हालाच येणार. स्पॉन्सर आणि स्पॉन्सरला मला थोडंसं विचार काय वाटतं तुला आजचा दिवस जर तुला एका शब्दात डिस्क्राईब करायचं, एका शब्दात सांगतो काय सांगशील? काय सांगशील दीपू जर तुला आजचा दिवस नीट एका शब्दात सांगायचं, नीट सांगायचं एका शब्दात तर काय सांग? धन्यवाद सागर दादा एवढी गाडी चालवल्याबद्दल. आणि एवढं लेक्चर दिलं. तू माझा खरा भाऊ आहे. आजचा दिवस एवढंच सांगेन. आजचा दिवस आजचा दिवस आज ओव्हरऑल खूप भारी गेला आपल्यासाठी. खूप एन्जॉयमेंट झाली. थोडस टोचन पण थोडस आपला एक प्लॅन त्याच्यात राहिला. काय राहिलं आता? आपल्याला गोवा येत होतं. एवढा सडन नाही करत होता आपल्याला. जो सडन होता नाही, ना पण पुण्याचा गणपती. जर आपण गेलो असतो हा. तर आणखीन मजा झाली असती. टूर वगैरे. ठीक आहे पण तुला आजचा आपण दिवस enjoy चांगला गेला की नाही? हा चांगला गेला. म्हणजे पण आपण गोव्याला गेलो असतो तर पण हाय आणखीन मजा असं. आली. एवढं सांगून ठीक आहे एवढं सांगून माझे 2 शब्द संपवलं मला चाललं होतं. ठीक आहे आपण टोचन भेटलं. नेक्स्ट टाइम आपण बघू. कोल्हापूरला जायचंय पुढच्या महिन्यात. पण त्याच्यात पुढल्या महिन्यात नाही, 4 महिने एक तर 4 महिन्यात झाला पण वस्ती घे, 2 तरी वस्ती घे. करू. हा. नाही नाही ती माझी दुसरी गाडी घेऊन येईल. तर मी काय म्हणतो मी तर जर तुम्ही फ्रेम मध्ये येता का थोडासा थोडस या चार्जिंग आलो. मी पण सेम प्रश्न विचारेन. आजचा दिवस तुम्हाला जर असं थोडक्यात समजायचं असेल पण सांगायचं माझं बोलून पूर्ण झालंच नाही. बोला दादांना ना बोलू तेवढं. द्या. अरे असं नाही हा, करू. ठीक आहे, बोलू, हे बोलू. दादांना कंटिन्यू करू द्या. आता आमचं पुढचं प्लॅनिंग असं आहे. अरे यार तुला आजच्या दिवसाबद्दल नाही तर बोलायचं काय? होतं. पुढच्या एवढं सोडून सगळं बोलला बाई. आमचं ठरलंय दादा तुला पुढच्याबद्दल बोलायचं. त्याला विचारलं आजचा दिवस कसा गेला? पुढच्याबद्दल बोलणार असेल तर बोल. दिवसभर थँक्यू बोलते साजी गाडी चालवल्याबद्दल. ते आपण नंतर घेऊ म्हणून. इकडे घे मितेश कम यार. ओके चालू जा. आजचा दिवस तुला असं थोडक्यात सांगायचं झालं तर तू काय सांगशील? तर सर्वात आधी तर मी हे सांगेन की मी सर्वात जास्त एन्जॉय केलेलं माझ्या कॉलेज लाईफमध्ये म्हणजे डिप्लोमाला असताना. त्यानंतर मी कुठे जास्त फिरायला गेलो नाही आणि आजचा जो दिवस आहे ना मला त्या कॉलेज लाईफची आठवण करून देते. कारण हे सगळे मित्र सोबत आहेत आणि त्यामध्ये आम्ही एवढं एन्जॉय केलं ना की खरंच कॉलेज लाईफची आठवण आली आणि एवढं भारी वाटलं ना की अशा ट्रिप 2 ते 3 महिन्यातून नक्की झाल्या पाहिजे हे मला वाटतं. थँक्यू ब्रो. व्हेरी ऑनेस्ट. चैतन्य किल्लेकर. नाही मी तुला प्रेमाने किल्लेकर बोलतोय. प्रेममध्ये क्रिकेटर आहे एक. फ्रेम मध्ये तुमच्यासाठी पण सेम प्रश्न आहे. आजचा दिवस तुम्हाला एकदम थोडक्यात सांगायला झाला थोडक्यात उत्तर द्या. पहिले दिवसाबद्दल नाही सांगत आहे ओके. पण सकाळी उठून जो काय 5 वाजता फोन केला आणि जो दिवस सुखकर झाला म्हणता येईल असं, हा त्यासाठी धन्यवाद. आता आम्हाला खरा कॉल केला सागरनी, पण त्यात आता तुमचे काय एफर्ट्स होते मागचे, पडद्या मागचे एफर्ट्स आम्हाला मला म्हणता येईल. हा त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आजचा दिवस एकदम मस्त गेला. कसं असतो ऍक्च्युली मित्रांमध्ये असलो की दिवस कुठे जातो हे कळतच नाही. बरोबर आहे. म्हणजे ती जी दुनियादारी असते
ती मित्रांबरोबरच असते. आता जर दीपूच्या भाषेत सांगायचं झालं नको सांगू नको तर सगळ्यात चांगलं दिवस गेला. बाई दीपूचा. तर ओके ठीक आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे. येस नाही मला पण एक बोलायचं आहे. जर आपल्याला काय स्ट्रेस असेल, डिप्रेशन मध्ये असेल, मित्रांसोबत या. जसं की आज मला वाटलं, मला काहीच होता, स्ट्रेस होता, डिप्रेशन होतं, पण मी आज मित्रांमध्ये आलो, मला चांगलं वाटते बाबा. याचं नाव शुभम आहे पण त्याचा मोस्ट ऑफ एस सायलेंट असतो. फक्त शुभमचा एस बरोबर आहे. आता मला बाकीचा काय कसला झालं? ए, शुभम तुझ्या नावाचा जर एस बरोबर आहे. नाही बरोबर ना? नाही पण ते असू दे. पण मला एक व्हिडिओ नवीन- लाव, बोलले काय अरे पण बोलायचं? माझ्याकडे नवीन पॅक आहे. हा. शिवम तुझे जर सगळे एस जर सायलेंट असतील तर तुझं नाव काय होईल पहिले तर? अरे पण भाई माझी ऐक, मला पण असलेलं बघा. आम्हाला सवय फास्ट बोलायची. मी एस लावतो पण तो सारा बाकी ऐकायला तर खाली घे तर खाली घे खाली घे. आम्ही वडापाव खाणार होतो म्हणून बाकीच्यांना अर्धा डझन केळी आणली होती. आम्ही 2-2 वडापाव खाल्ले हो की नाही. आता हा डाएटवाला अजून तू नाही खाल्लं, तुला केळी आणली होती. 500 ने 1 केळं खाल्लं. तू कसं काय? यानी त्याला तुलाच बोलतोय. तुझा भाव आहे तो, तुझा भाव आहे. तुझ्या वाटणी तरी खाल्लं. तुझा भाव आहे, तुझ्या वाटणी तरी एक खाल्लं. खाण्याबद्दल कोणी कोणाला बोलू नये. बिलकुल नाही. बिलकुल नाही. असं खा- अरे पण दुसऱ्याच्या वाटणीचं खाल्ल्यानंतर अरे भावासाठी एवढं नाही करू शकत तुम्ही. तर दिवसाची अजून सुद्धा तोच ड्रायव्हर सरते खेरीस गोल्ड रे फाजा मधून सांगता पण सागर गावंडे होणार आहे. आगाज दीपू ने किया था अंजाम, सागर गावंड के हाथों से होगा. आणि दिवसाची सांगता होत असता आम्ही आमच्या 2 प्रिय मित्रांना त्यांच्या घरी सोडायला चाललेलो आहोत. आणि म्हणजे लवेची रिएक्शन घ्यायची आहे ती हा, खूप हितगुज झाली आता येता खूप म्हणजे खूप बऱ्याच गोष्टी ज्या होत्या म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण झाली आता अक्षरशः म्हणजे सगळ्याच गोष्टी. जनरल नॉलेज वाढलं खूप. तर आता एक शेवटची आपल्याला नंतर घ्यायची आहे. तर मी आपला कॅमेरामन कम एडिटर कम क्या रे लवेश तोंड नाही बोलणार माझं. हाँ. तर मला त्याला विचारायचं आहे. हा उसका थोडासा कॅमेरा फिअर है पण चालेल, तो बोलेल. काय वाटतं लवेश तुला आजचा दिवस, तुझ्या हिशोबाने दिवस कसा गेला? लाजवाब. हा लाजवाब. काय वाटलं तुला सकाळी जेव्हा निघालास किंवा काल रात्री जेव्हा समजलं तेव्हा तुला काय वाटलं होतं, कसा जाईल दिवस किंवा काय जे वाटलं ते थोडक्या शब्दात हा. काय वाटलं तुला आजचा दिवस तरी सांग मला, तुझ्या मते थोड्या शब्दात सांग. दिवस चांगला होता. हा आणि काय नाही, एकदम सकाळी असं आईला उठवलं, चाललो गणपतीपुळ्याला. हा कुठं गणपतीपुळ्याला कोण आहे? चहा बिस्किट खाल्लं. नाही मुसली खाल्ली मुसली खाल्ली. निघालो. चला हव्या उद्या हा, दिवसभर झोपायला ट्राय केलं, हा. झोप तर काय आली नाही. घरी जाऊन झोपायला लागलं. काही बोला पण आम्ही सगळ्यांचे फोटो बादशा काढलेच बंद. एक नंबर लवेशने. आणि त्यांनी व्हिडिओ सकाळी चालू करायच्या आधीच मला सांगितले 2 दिवसात एडिट करून देतो. आता त्यांनी ते टाइम दिलेले आपल्याला, 100% बघू आता काय होते ते. स्टॉप आला. आणि आपला vlog आता regular दोघांचा स्टॉप आलेला आहे. चैतन्य चैतन्याचा बॉय, द बॉय, मितेश द बॉय. मितेश द बॉय. शेवटचा तुमच्याकडून काय निरोप? नाही आता थकलो. चला धन्यवाद. परत आता इमर्जन्सीत बोलवा. हा. ट्रिप करू. चुकली आमच्या क्षमा असावी. नाही थोडं आधी सांगा जरा. नाही, पण असं सांगितलेलं जरा पटकन झालं नाही. उठून धुवून निघता येईल सगळ्या गोष्टी. येस. दाखव मला आता. आणि आता लाडू घ्यायची वेळ आलेली आहे. हो. त्याचे पैसे तो आम्ही तुम्हाला हे जे- हे घर ना चैतन्याचं. हा. शुभम काका बोलतील काळोखात आवडलं. आपण 4 महिने परत जाऊन आपला नवीन व्लॉग येईल. बाय बस चल जाऊ मूवी खतम दोस्तो.